नमस्कार मंडळी. आज मला जायचं होतं एका काकींना भेटायला म्हणजे ना ॲक्च्युली त्यांना बघायला जायचं होतं, कारण त्यांचं ऑपरेशन झालं आहे. याच्या काकी आहेत ना, या अगोदर आमच्या इथेच राहायच्या. मग काय त्यांच्याकडे असो आमच्याकडे काहीही नवीन बनवलं की आमच्याकडे टेस्टिंगसाठी टिफिन असायचंच त्यांचा आणि आमचाही असायचा त्यांच्याकडे. आपल्याकडे असं असतंच ना, तुमच्याकडे असतं का असं मला सांगा हा नक्की. पण आता त्या इथे राहत नाहीत ना, त्यामुळे असं नेहमी भेट होणं तर शक्य नाही, जाणंही शक्य नाही, कारण त्या थोडंसं दूर राहतात. मग आज त्यांना भेटायला जायचंच होतं, तर विचार केला काहीतरी बनवून घेऊन जाऊया. त्यांना ना माझ्या हातचा मटार पुलाव फार आवडतो. मग विचार केला तोच बनवून घेऊन जाऊया, कारण सध्या तर मटारचा सीझन पण आहे ना, आणि फ्रेश मटार असतील तर पुलावही खूप छान होतो. त्यामुळे मग काय केला मी मटार पुलावचा प्लॅन. आणि मी काहीतरी प्लॅन केलं आहे आणि अद्विकाने बरोबर त्याच दिवशी मला त्रास दिलेला नाही, असं होऊच शकत नाही, बरोबर आहे ना. अद्विका माझी मुलगी 1.5 वर्षाची आहे, लहान आहे, त्यामुळे तिला काही मी बोलूही शकत नाही. पण म्हटलं आता प्लॅन केलाच आहे तर तो कॅन्सल नको करायला, आणि परत जाणंही होणार नाही, म्हणून म्हटलं आज सुरू करूयाच. मग काय तसंच तिच्यासोबत गप्पा मारत खेळत मी माझा मटार पुलाव तसाच हळूहळू बनवून घेतला आणि टिफिनमध्ये छान पॅक केला आणि गेले काकींना भेटायला. खूप दिवसांनी त्यांना भेटले आणि त्यानंतर त्या आमच्या छान गप्पा झाल्या. खूप छान वाटलं गप्पा मारून. आणि त्याही मला म्हणाल्या, तू भेटायला आलीस, मला खूप छान वाटलं, कारण मी अद्विका लहान असल्यामुळे आमचं जास्त भेटणंही झालं नव्हतं, त्याच यायच्या पण थोड्याच वेळासाठी. त्यामुळे आज मला खूप वेळ मिळालेला आणि आम्ही खूप गप्पा मारल्या आणि खूप छान गेला आजचा दिवस. थोडासा हेक्टिक होता, कारण अद्विकाने जसं मला आज बराच त्रास दिलेला त्यामुळे. पण आता मुलंच आहेत, मुलं जन्मच तर घेतात आपल्याला त्रास देण्यासाठी, बरोबर नाही का. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.